भाई एक्सीडेंट हो गया यार। चिकट हाथ लावू नको ना मोबाईलला। लिंबू सरबत पिऊन आता आम्ही पुढे चाललो आहो। ऐकू आलं का? अरे काय लावले मोबाईलला आता असले चिकट हात लावू नको ना मोबाईलला। अबे साले। हे गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। गाइस मी आज चाललोय घोराडेश्वर टेम्पलला सुधाकर सोबत। अच्छा जास्त काही आपण मटेरियल सोबत घेतलं नाही। हेल्मेट घेतलंय परत आपण त्यावरती जे कॅमेरा माउंट केलंय म्हणजे स्टँड बसवले गोप्रो म्हणजे गोप्रो बसवण्यासाठी। तर आज फायनली आपण त्याची ट्रायल घेणार आहोत। पडला तर पडला फोन जाऊ दे आपण आज ट्रायल घ्यायची आणि कशी व्हिडिओ होते चेक करूया। तर चला सर्व व्हिडिओ आता आपल्या सुधाकर सोबत। गाइस तो ये चेक करो इट्स माय बाइक। नो इट्स नॉट माय बाइक दिस इज माय बाइक ब्रो। तो चलिए सुधाकर निकलते। सुधाकर इज रेडी फॉर दिस राइड। वी आर गोइंग टू पैसा है ना पेट्रोल के लिए? नहीं मुझे पता नहीं पैसे के बारे में। अरे तुझे काही हायाबुसा गाडी नाही तेवढं वाकून चालवतोय त्याला। स्प्लेंडर आहे स्प्लेंडर। अबे साले। नमस्कार मंडळी, आपलं परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये, जिथे आज आपण पुण्यापासून 22 किलोमीटर अंतरावरती असलेल्या तळेगाव दाभाडे येथील एका उंच डोंगरावरती वसलेल्या कोऱ्याडवाडी लेण्यांना व्हिजिट करणार आहोत। कोण्या एकेकाळी या लेण्यांना चैतन्यग्रह या नावानेही ओळखलं जायचं। तसेच या लेण्यांमध्ये भगवान शिवाची खूप जुनी सुंदर मूर्ती आहे, त्यामुळेच या ठिकाणाला घोराडेश्वर देवस्थान या नावानेही ओळखलं जातं। मी थांबलोय लिंबू सरबत प्यायला। गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे, देख। अरे काय लावले मोबाईलला आता असले। नहीं मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना। फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं। 15,000 लिंबू सरबत पिऊन आता आम्ही पुढे चाललो। अच्छा अहो ऐकू आलं का? ठीक है। व्हिडिओ कॅमेरा माउंट आमचा थोडासा वाकडा आहे, त्यामुळे आता वाकडाच व्हिडिओ दिसणार तुम्हाला। हे दिसतोय ना? चल थोडी गाडी चालवली नाही की लगेच आपण लोक कुठे आले। लावतो की थांबा थोडं, थांबू दे गाडी थोडं, लावतो की असं लावून थोडं चालला उठून आले दिमाग खराब। तर फायनली मी आलोय घोराडेश्वर टेम्पल वरती। तर हे बघा मंदिराच्या खालीच, माहिती नाही मला पण वरी काय काय आहे। सेकंड टाइम इट इज माय सेकंड टाइम टू विजिट घोराडेश्वर अँड आय थिंक याचा दुसरा टाइम आहे। मस्त पायऱ्या आहेत एकदम वरी जायला, म्हणजे टेन्शन आहे। हो भाई 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 एक नंबर बस झालं, हेच पाहिजे होतं, हीच अपेक्षा होती। इडगे इथून वर आहे आणखीन, आणि अशी बसायला जागा आहे मस्त, दम लागला इच्छे गावात। तसं बघायला गेलं तर हे ठिकाण खूप उंचावरती असल्यामुळे लोणावळापासून ते पुण्याच्या मेन सिटीपर्यंतचा सुंदर व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला भेटतो। तसेच पुण्यामधील बहुतांश लोक या ठिकाणी सूर्याचा सुंदर सनसेटही पाहायला येतात। जसं मित्रांनो विचार केला तर लेण्याकडे जाणारा हा मार्ग जेवढा अवघड दिसतो तेवढा अवघड नाही, त्यामुळे तुमच्या फॅमिली सोबत या ठिकाणी वन डे ट्रिप प्लॅनिंग साठी इथे येऊ शकता। सो गाइस अनफॉर्चुनेटली थोड़ा रास्ता अच्छा है और थोड़ा रास्ता आई थिंक टफ है चढ़ने के लिए। ये चेक करो पीछे, पता नहीं यार आगे इसके आगे अभी कैसा है। घाण फाटायचं। The back side you can see the total area was Lonavala side.
तर चला मित्रांनो, या लेण्या आणि या लेण्यामध्ये असलेल्या शंकराच्या पिंडीचा एक सुंदर सिनेमॅटिक व्ह्यू पाहूया. आता बोर झालाय म्हणून आम्ही रिटर्न चाललोय घरी. आणि पकड थोडं. तर फायनली मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण घोराडेश्वर टेम्पल व्हिजिट केलेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. रविवारी सुट्टी असेल तर मित्रांनो एकदा तरी घोराडेश्वर टेम्पल व्हिजिट करण्यासाठी या. आणि आय थिंक मित्रांनो फॅमिलीसोबत या. खूप चांगलं पॉईंट आहे आणि खूप भारी आहे. आणखी लेण्या वगैरे आहेत त्या साईडला. तुम्ही आलात तर इथे पाठीमागे लेण्या पण आहेत. कुठे गेले ती तुम्ही जाऊ शकता. तर फायनली मित्रांनो आपला ब्लॉग घोराडेश्वर टेम्पल हा ब्लॉग कंप्लीट झालेला आहे. तर परत भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये.